नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून म्हणजे जवळपास 9 ते 10 दिवसापासून बौद्ध समाजाचे अनेक बौद्ध भंतेजी जे आहेत बौद्ध गया या ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या बुद्ध धम्मातील सर्वात पवित्र असं मानल्या जाणाऱ्या तीर्थस्थळाच्या समोर जे आहे बौद्ध समाजाचे जे बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले आहेत ते 12 फेब्रुवारीपासून त्या ठिकाणी बसलेले आहेत. परंतु मित्रांनो, सरकारकडनं कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी रिॲक्शन घेतली गेली नाही किंवा कुठली ॲक्शन वगैरे त्या ठिकाणी घेतली गेलेली नाहीये. त्या ठिकाणी अनेक भंतेजी उपाशी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा आंदोलन दाबण्यासाठी सरकारकडनं प्रयत्न केले जात आहे व त्याचसोबत ही गोष्ट जी आहे संपूर्ण भारत देशात पसरू नये, बौद्ध समाजापर्यंत ही माहिती जाऊ नये त्यासाठी जे आहे नॅशनल मीडिया देखील याबाबतची बातमी कुठे लावत नाहीये. परंतु मित्रांनो, गेले 10 ते 15 दिवसापासून त्या ठिकाणी बौद्ध भंतेजी उपोषणाला बसलेले आहेत. तर मित्रांनो, त्याचं झालंय असं की गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी जे आहे करण्यात आला होता आणि त्या कायद्यानुसार 4 ब्राह्मण आणि 4 बौद्ध धम्माचे लोक जे असतील त्या कमिटीमध्ये असतील असं बोललं जात होतं आणि एक त्या जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी. परंतु मित्रांनो, जेव्हापासून त्या ठिकाणी जे आहे आता अशा गोष्टी समोर निघून यायला लागल्यात की जे सर्वात मोठं बुद्ध विहार आहे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती त्याच बुद्ध विहारामध्ये जे आहे आता ब्राह्मणवादी लोकांकडनं मनुवादी लोकांकडनं श्रीरामाची मूर्ती प्रस्थापित केली जात आहे. तर त्यासोबत त्या ठिकाणी जे आहे अनेक ठिकाणी शिवलिंग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. हे सर्व घडत असतानाच त्या ठिकाणी ज्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत त्यांना पाची पांडव सांगितलं जात आहे. त्या अक्षरशः गौतम बुद्धांच्या मूर्त्या दिसतात, समजून येतात, एका सुज्ञ व्यक्तीला ते कळेल असं देखील आहे. परंतु त्या ठिकाणी येणारे जे विदेशातील पर्यटक आहेत त्यांना असं सांगितलं जाते की या गौतम बुद्धाच्या मूर्त्या नसून या पाची पांडव आहेत आणि ते ह्या सर्व गोष्टी सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या आणि तेव्हापासूनच त्या ठिकाणचे बौद्ध भंतेजी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. आणि त्याचसोबत त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो आपल्या देशाचा आर्किओलॉजी ऑफ इंडिया जो असतो त्यांनी सर्वे केला. त्या ठिकाणी त्यांनी सर्वे केल्यानंतर गौतम बुद्धांचे अनेक अवशेष भेटले. परंतु आता त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाकडनं मनुवादी लोकांकडनं त्या ठिकाणी छेडछाड केली जात आहे आणि त्या ठिकाणी नवनव्या मूर्त्या श्रीरामांची मूर्ती असतील किंवा त्यासोबत शिवलिंग असेल किंवा इतर देवी देवतांच्या मूर्त्या त्या ठिकाणी मुद्दामून बसविल्या जात आहे. एक प्रकारे ते जे बुद्ध विहार आहे त्यावरती ताबा करण्याचं काम हिंदू धर्माकडनं चालू आहे किंवा सनातनी हिंदू धर्माकडनं त्या ठिकाणी हे काम चालू आहे. आणि या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे बौद्ध भंतेजी फेब्रुवारी महिन्यापासून त्यामध्ये जे आहे उपोषणाला बसलेले आहेत. त्या ठिकाणी अनेक देशातील बौद्ध भंतेजी समोर आलेत, अनेक बौद्ध धम्माची लोक देखील त्या ठिकाणी आलेत, अनेक बौद्ध धम्माची माणसं देखील आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उतरत आहेत. परंतु मित्रांनो, सरकार कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी ॲक्शन घ्यायला तयार नाही. त्या उलट सरकार जे आहे ते बौद्ध भंतेजींचं आंदोलन जे आहे त्याला कसं दाबता येईल याकडे लक्ष देत आहे. कारण मित्रांनो, ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे, ज्या ठिकाणी उपोषण चालू आहे त्या ठिकाणी ते लोकांना दिसू नये म्हणून त्या ठिकाणी मोठमोठ्या गाड्या त्यांच्या समोर उभ्या केल्या जातात किंवा पोलिसांना त्या ठिकाणी पाठविलं जातं. कारण त्या ठिकाणी बसलेले बौद्ध भंते जर पाहिले तर हे प्रकरण विदेशापर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे जे आहे अशा अनेक कुटाने त्या ठिकाणी सरकारकडनं केले जात आहेत. गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी बौद्ध भंते बसलेले आहेत. आपल्या समाजाकडनं पाहिजे तेवढा त्या ठिकाणी प्रतिसाद भेटताना दिसत नाहीये. कारण त्या ठिकाणी फक्त बौद्ध धम्मातील भंतेजीच आपल्याला जास्त प्रमाणात उपोषणाला बसलेले दिसतात. तरी मित्रांनो, सदरील प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा.